नमस्कार. तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील एका 10 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला चढवून त्यास ठार केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. कार्तिक राजेश पाडवी असे या मृत मुलाचे नाव होते. तो आजोबा पुण्यात झेहऱ्या पाडवी हे नातू कार्तिकसह गुरांसाठी चारा काढण्यासाठी शेतात गेले असता अचानक बिबट्याने कार्तिकवर हल्ला चढवला होता. त्यात कार्तिक राजेश पाडवी त्या हल्ल्यात मयत झाला. त्याला मदत म्हणून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वारसांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत केली जाते. बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कार्तिक राजेश पाडवी याच्या वारसांना शासनाकडून 25 लाखाची मदत करण्यात आली असून आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मयत बालकाच्या राजेश पुण्या पाडवी व आई रविता राजेश पाडवी यांना 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह चिनोदा येथील मानसिंग वडवी, दिलीप वडवी आणि वन विभागाचे विभागीय वन अधिकारी LM पाटील, उपवनसंरक्षक वनक्षेत्रपाल ललित गवडी, परिमंडळ अधिकारी वासुदेव माळी यांच्यासह नामदेव डोंगरे, समाधान साळवे, दीपक बाळदे हे यावेळी उपस्थित होते. NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार.